टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपाच्या वतीने जे आहे ते इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या जातात. आपण बघतोय भाजपाचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्या कार्यालयात जे आहे ते हा मुलाखतीचा कार्यक्रम सुरू आहे. हे सगळं जे आहे ते भाजपाचं पॅनल या ठिकाणी पाहतोय. आपण भाजपाचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. काय सांगाल खासदार साहेब, आपण जे आहे ते कालपासून मुलाखती घेत आहे? भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण महानगरपालिकांमधला जो सार्वत्रिक निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे, त्यानिमित्ताने या निवडणुकीचा निवडणूक प्रमुख या नात्याने आम्ही सर्व महानगराध्यक्ष, आमचे इथले संघटन मंत्री, आमचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष, आमचे माजी मंत्री DP सावंत असतील किंवा आमचे सगळे माजी महानगराध्यक्ष आहेत, कंदकुर्ते जे आहेत, प्रवीण साले आहेत, संतोकरावजी आंबर्डे आता अध्यक्ष आहेत, चैतन्य बापू देशमुख, संघटन मंत्री संजयजी कोडगे, अमर राजूरकर, आम्ही सगळेजण मिळून एका ताकदीने एका दिलानं आम्ही या सगळ्यामध्ये झोकून देऊन आम्ही काम करत आहोत. अनेक जवळपास 600 ते 700 उमेदवारांचे अर्ज आत्तापर्यंत आलेले आहेत. काल दिवसभरामध्ये 450 ते 500 अर्ज आम्ही त्याची सगळी छाननी केलेली आहे. प्रत्यक्ष मुलाखती घेतलेल्या आहेत. प्रत्येक उमेदवाराला आम्ही त्याचं काम, त्याचं सामाजिक जीवन, त्याचं भारतीय जनता पार्टीतलं काम, संघटनेमधलं काम, अशा सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे त्यांचा आलेख सगळा पाहून त्या दृष्टिकोनात विशेषतः महिलांची देखील या विषयामध्ये जास्तीत जास्त प्रकर्षाने उपस्थिती आहे. आणि आम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी यावेळेस महापालिकेवर प्रचंड बहुमताने निवडून येईल आणि आमचा झेंडा फडकेल. साहेब, अशोकराव चव्हाण भाजपात आल्यानंतर पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणुका होतात. त्यांच्यासोबत अनेक काँग्रेसचे माजी नगरसेवकसुद्धा भाजपात आलेत. मात्र कुठेतरी भाजपातल्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना असं वाटतं की त्यांना न्याय दिल्यामुळं त्यांच्यावर अन्याय होईल, असं माध्यमांना वाटतं. असं प्रसार माध्यमं आहेत किंवा वर्तमानपत्र आहेत त्यांना वाटतं, कारण त्यांना खमंग मसाला लागतच असतो. तर त्यामुळे असं काही नाही. आता अशोक चव्हाणांना आम्ही तर मिळून राज्यसभेत एकत्रित बसून आम्ही विषय नांदेड जिल्ह्याचे करतो. माजी मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा मला होतो आणि त्यांनी अनेक विकासाचे जे विषय असतात ते मला देखील समजावून सांगतात. तर त्यामुळे असं जुन्या नव्याचा वाद इथे नसतो. भारतीय जनता पार्टी अजून भल्या भल्याला समजलीच नाही आहे. भारतीय जनता पार्टी मला तर म्हणायचं की माध्यमांनी पण नीट समजून घ्यावी. त्यामुळे अशोक चव्हाण आणि आमच्यामध्ये विनाकारण वाद निर्माण करण्याचा विषयच येत नाही. आम्ही दोघांनी मिळून आणि आम्ही सगळे जुने नवे सगळे एकत्रित मिळून आम्ही सध्या काम करत आहोत. तर त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाच दुजाभाव नावाचा काही विषय नाही आणि जुन्या नव्याचा इथं प्रश्न येत नाही. एकदा भाजपमध्ये आला की त्याला आम्ही भाजपमध्ये करून टाकत असतो. बरं साहेब, 4 दिवसापूर्वी जे आहे ते मुलाखती घेण्यात आल्या, आता पुन्हा तुम्ही मुलाखती घेतात. हा वाद नाही तर काय? वाद नाही आहे, ती प्राथमिक छाननी झाली. कारण यावेळेस भारतीय जनता पार्टीला नवे इतका अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. म्हणजे 1000 अर्जाची छाननी करणे एकटे माणूस कसा शक्य होईल. त्यावेळेस त्यांनी प्रिलिमिनरी सगळी माहिती मागवली सगळी आणि आता आम्ही अधिकृतरित्या आपण ऑफिशियली सगळेजण मिळून सामूहिकदृष्ट्या आपण त्याची छाननी करणार, मुलाखती घेत आहोत, याद्या तयार करणार. आज रात्री त्या अधिकृत करून आम्ही आज मुंबईला पाठवून देणार त्या. त्यामुळे जुन्या नव्या मुलाखतीचा विषयच येत नाही आणि आम्ही सगळेजण एकत्र बसून मुलाखती घेत आहोत, जे तुम्ही पाहिले, माध्यमात पाहिले आणि वर्तमानपत्रातही पाहिले असेल. साहेब, तुमचा मित्रपक्ष असलेल्या दादाच्या राष्ट्रवादीने सुद्धा मुलाखती सुरू केल्यात. चिखलीकर असं म्हणतात की जर भाजपाकडून प्रस्ताव नाही आला तर आम्ही ताकद दाखवून देऊ. हे बघा, या विषयामध्ये भाष्य करण्याची माझी फार इच्छा नाही. कारण आम्हाला असं सांगलं की आपली आपली रेष आपण मोठी करावी. भारतीय जनता पार्टीची ताकदच एवढी मोठी आहे की भारतीय जनता पार्टीचं संघटन बूथपासून, प्रभागापासून, शक्ती केंद्रापासून ते केंद्रापर्यंत आज सगळीकडे ताकद भारतीय जनता पार्टीची आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आता आम्ही आमचं व्यायाम करणं आमचं चालू आहे, आमची ताकद वाढवण्याचं काम आमचं चालू आहे. पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत वरचे, आमचे आदरणीय मुख्यमंत्री आहेत, आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, आमचे समन्वय प्रमुख आमचे या विषयातले बावनकुळे साहेब आहेत, हे या विषयामध्ये निर्णय घेतील. आमचं काम आहे जिल्ह्यावर जास्तीत जास्त समन्वय निर्माण करणे आणि त्यांनी जर आम्हाला प्रस्ताव दिला तर त्याचा आम्ही निश्चितच विचार करू. बरं साहेब, ज्या पद्धतीनं भाजपाची तयारी आम्ही पाहतोय, सगळं सोबळाकर तयारी दिसते. मुळात भारतीय जनता पार्टी ही सगळीकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर ताकदवर झालेली आहे आणि माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेलीच आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये अमर राजूरकर, मी, DP सावंत, इथले आमचे सगळे जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हाध्यक्ष, आम्ही सगळ्यांना घेऊन ज्या आर्थिक तयारी करत आहोत त्या निमित्ताने या शहरामध्ये एक वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे प्रत्येका जे चांगले जे लोक आहेत, जे सामाजिक काम, त्यांनाही आता आशा वाढलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं. त्यामुळे त्या लोकांना वाटते की मला भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळावं. त्यामुळे ही जी गर्दी आहे ती आमच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रियतेचं द्योतक आहे.
आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब असतील, आम्ही सगळेजण मिळून एक टीम मिळून आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. त्यामुळे एक जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं आहे. त्यामुळे सगळीकडे तो संदेश पॉझिटिव्ह जावा आणि प्रसारमाध्यमांना माझी विनंती आहे की सकारात्मक संदेश आपण सगळ्यांनी मिळून द्यावा, जेणेकरून भारतीय जनता पार्टी ही एक दिलाने एक निष्ठेने सगळेजण मिळून, आम्ही तर कुठल्या जात पात धर्म पाहत नाही, सगळेजण मिळून ताकदीनं आम्ही हे काम करत आहोत. आता तुम्ही पाहिलं असेल, आमचे अमर राजूरकर आहेत, माजी मंत्री आहेत, DP सावंत साहेब आहेत, कवडगे साहेब आहेत, सगळे माजी नगराध्यक्ष, सगळेजण मिळून आम्ही एक टीम मिळून या ठिकाणी काम करत आहोत. त्यामुळे आम्हाला निश्चितच पूर्णपणे आमचा झेंडा फडकेल भाजपचा, असा आम्हाला आशावाद वाटतो. साहेब 21 तारखेला 10 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीचा जे ते निकाल लागेल, तो निकाल जो आहे तो महानगरपालिका आणि जिल्हा परिषद सुद्धा परिणाम करणार असलं, काय वाटतं भाजपाचं काय असलं विश्लेषण तुमचं? जेवढ्या नगरपरिषदा आम्ही लढवलेल्या आहेत त्या सगळ्या नगरपालिकांवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल आणि राहिलेल्या धर्माबाद आणि मुखेड या नगरपालिकेमध्ये देखील आमचं निर्विवाद वर्चस्व राहील, असं खासदार म्हणून या ठिकाणी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो. मुख्यमंत्र्याचा संभाव्य दौरा आहे नगरपालिकेचा अनुसार? मुख्यमंत्री साहेब हे त्यांचा दौरा जो असतो तो संपूर्णपणे नियोजित दौरा असतो. कारण त्या काळामध्ये त्यांनी एक दिवस आम्हाला नांदेड जिल्ह्यासाठी दिलेला होता. त्या काळामध्ये सगळ्या नगर परिषदांवर त्याचा परिणाम चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आता पुढे अजून त्याचा दौरा येईल का नाही हे त्यांच्याशी संबंधित जी संपर्क सूत्र असतात त्यांना माहिती असतात. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत भाजपाचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछड होते. कालपासून ज्याचे भाजपाच्या वतीनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातात. मात्र भाजपमध्ये नवा जुना असा कोणताही वाद नाही. खासदार अशोकराव चव्हाण व आम्ही सगळे म्हणून जे आहे ते एकत्रित काम करतोय, असा खुलासा भाजपाचे खासदार डॉक्टर अजित गोपछड यांनी दिलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, नांदेड. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.